नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुरमुरे चिवडा। तर हा चिवडा बनवण्यासाठी मी साधे मुरमुरे घेतलेले आहेत। जसे की ही दिसायला पातळ आणि लांबसर असतात आणि पांढरे शुभ्र असतात आणि भडंग जर घेतले तर थोडे जाडे असतात आणि थोडे पिवळे टाईप दिसतात। तर आपल्याला हे साधे मुरमुरे घ्यायचे आहेत। तर याचा चिवडा खूप छान लागतो। तर चिवडा बनवायला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे आपले छान फ्राय होत आहेत। त्यानंतर आपल्याला हा कढीपत्ता सुद्धा फ्राय करायचा आहे आणि इथे मी लसूण घेतलेला आहे आणि लसूण हा साली सगट घेतलेला आहे आणि हलकासा असा ठेचून घेतलेला आहे। तर इथं बघू शकता तुम्ही हलकासा ठेचलेला आहे मी। तर बत्त्याने एक असा बत्ता घालून एकच वेळेस असा बत्ता मारायचा आहे आणि ठेचून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा आहे। तर शेंगदाणे आपले मस्तपैकी भाजून झालेले आहेत। तर लसूण आपण आता फ्राय करून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मीडियम ठेवायची आहे, हाफ करायची आहे आणि हाफ फ्लेमवर आपल्याला हा लसूण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तर यावर मी आधी थोडंसं मीठ घालते म्हणजे छान मधोमध हे मीठ लागेल। तर फ्राय करते वेळेस हे मीठ मी असं यावर थोडंसं शिंपडत आहे म्हणजे छान हे याला मधोमध लागेल। तर लसूण फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर कढीपत्ता, लसूण सुद्धा फ्राय झालेला आहे। तर आपल्याला आता कढीपत्ता फ्राय करायचा आहे। तर गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे। तर गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे आणि यामध्ये आता कढीपत्ता टाकणार आहे। तेल छान कडकडीत झालेलं आहे त्यामुळे मी गॅस बंद करत आहे। तर छान असा आपल्याला कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे। एकदम कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता आपल्याला फ्राय करायचा आहे आणि जर आवश्यकता पडलीच तर गॅस आपण पुन्हा चालू करणार आहोत। तर कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया। तर इथं बघू शकता मंद गॅसवरच आपला कढीपत्ता छान कुरकुरीत असा फ्राय झालेला आहे। तर हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर यानंतर आपण गॅस चालू केलेला आहे। तर यामध्ये सर्वप्रथम घालायचं आहे 1 चमच जिरे, 1 चमच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कट करून आणि जास्त तिखट असल्या तर कमी घाला आणि ह्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत। तर मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। मिरच्या फ्राय होईपर्यंत यामध्ये आपण फ्राय केलेले जिन्नस घालणार आहोत। तर थंडसुद्धा झालेली आहेत। तर शेंगदाणे घातलेले आहेत, त्याचबरोबर कढीपत्ता आणि लसूण फ्राय केला हा सुद्धा यामध्ये घालायचा आहे। तर इथं बघू शकता तुम्ही आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण जी फोडणी बनवलेली आहे आणि हिरव्या मिरच्या हे सुद्धा टाकल्यानंतर अतिशय सुरेख रंग आणि चव सुद्धा येते। तर मिक्स करून झालेला आहे। तर इथं बघू शकता मिरच्या सुद्धा अतिशय कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। तर थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 4 मिनिट ह्या मिरच्या आणि हे मिश्रण फोडणीचं थंड करून घ्यायचं आहे। तर मिरच्याचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। तर यावर असं ओतून द्यायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सगळीकडे हा कलर हळदीचा लागेल।
हळदीमुळं एक विशिष्ट चव येते चिवड्याला. तर मिक्स करून घेऊया. तर हळदीमुळं एक छान अशी चव येते चिवड्याला. तर इथं बघू शकता तुम्ही, अतिशय छान असा चिवडा आपला रेडी झालेला आहे. तुम्ही चिवडा असा सुद्धा ठेवू शकता किंवा मग यामध्ये फरसाणसुद्धा मिक्स करू शकता. तर आणि हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही जर लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालतं. अतिशय चविष्ट असा चिवडा तयार होतो. आणि यामध्ये आपण पण थोडंसं फरसाण मिक्स करणार आहोत. तर थोडं फरसाण मिक्स करूया. तर इथे मी थोडं फरसाण मिक्स करत आहे. तर इथं बघू शकता, यामुळे अतिशय टेस्टी असा हा चिवडा लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे. हा चिवडा तुम्ही महिनाभर आरामात खाऊ शकता. बिलकुल खराब होत नाही किंवा तेलकट असा वास येत नाही याचा. छान लागतो, पण महिनाभर हा चिवडा टिकतच नाही. तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर रेडी झालेला आहे आपला साध्या मुरमुऱ्यापासून अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये तयार होणारा चिवडा. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.